तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पैनगंगा नदीवर असलेले येळगाव धरणाचं गेट हे स्वयंचलित असल्यानं धरण भरलं की हे गेट उघडतं। त्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येतो आणि नदीकाठी असलेल्या शेतात पाणी जाऊन पिकांचं प्रचंड नुकसान होतं। ते गेट मानवनिर्मित करावं, तसंच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी शेतामध्ये साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलंय। आमची 4 एकर शेती आहे साहेब, नदी शेती एकदम नदीच्या किनाऱ्यावर। आमचं पूर्ण नुकसान झालं, पूर्ण शेतातून पाणी गेलं। या अगोदरी 4 वर्षापासून आमचं सतत नुकसान होऊ राहिलं। 4 वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं बांधकामासाठी का धरणाचा काय उपाय करा म्हणून गेटसाठी। रविकांत तुपकरसाठी सोबत आम्ही होतो त्यावेळी बी त्यांनी काय आमचा विचार केला नाही। आतापर्यंत आमच्या शेताची फार नुकसान होऊ राहिली आणि जोपर्यंत आमचं नुकसान होत नाही, नुकसान भरपाई आम्हाला भेटत नाही, तोपर्यंत आम्ही आता इथं संपाला बसलेलो आहोत।